माझी देवपूजा देवपूजा, कृपा त्या महादेवाची. महादेवाचा भक्त शंतनू नित्यनेमाने शंकराच्या देवळात जाऊन पूजा करायचा. रोज जाऊन महाप्रसाद वाटायचा देवळात. देवळाच्या आजूबाजूची साफसफाई करायचा. एकदा त्याला झोपला असताना स्वप्न पडलं. देवळाच्या परिसरात काहीतरी आहे, पण आपल्याला पडलेलं स्वप्न खरं कशावरून ही त्याच्या मनात शंका होती. त्याला कोणी जाणती व्यक्ती दिसत नव्हती की त्याला जाऊन आपण विचारावं. बाकी कोणाला बोललं तर वेड्यात काढतील आपल्यालाच, असा विचार करून तो कोणालाच काही बोलला नाही. दिवस जात होते. शंतनू आपली सेवा करायची सोडत नव्हता. तो पहाटे उठून लवकर देवळाचा परिसर झाडायचा. तिथल्या नळाच्या पाण्याने कळशी भरून आणून तो देवळाचा गाभारा धुत असे. तो आपला कामधंदा सांभाळून सगळं करत असे. घरी देवाचं स्तोत्र आणि संध्याकाळी आरती म्हणत असे. जवळजवळ महिन्याभराने त्याला पुन्हा तेच स्वप्न पडलं. आता त्यात थोडा बदल झाला होता. देवळाच्या कोणत्या बाजूला आहे हे सांगितलं त्याला. आता मात्र तो अस्वस्थ झाला. काय करावं कळेना. त्याने एका दुसऱ्या देवळातल्या भटजीला ही गोष्ट सांगितली. त्या भटजीने तेव्हा काहीच बोलला नाही, पण हव्यासापोटी त्या भटजीने मध्यरात्री शंतनूला न सांगता एका माणसाला तिथे घेऊन गेला. त्याने जिथे शंतनूने सांगितलं होतं तिथे जाऊन खोदकाम केलं, पण भटजींच्या हाती काहीच लागलं नाही. निराशा आली. शंतनूला मात्र स्वप्नात पुन्हा जाणीव झाली की भटजी खोदकाम करतोय. तो तसाच उठून आला. हळूच बघितलं तर खरंच भटजी एका माणसाला आणून खोदत होता. शंतनूने आपला मोबाईल काढला आणि व्हिडिओ शूट केला. स्वप्नात दाखवलेली जागा किंचित पुढे होती, म्हणून भटजीला काही दिसलं नाही. तो तिथून त्या माणसाला घेऊन निघून गेला. शंतनूला मात्र आपण त्या भटजीला सांगितल्याचा पश्चाताप झाला होता. लोभी किती असावं माणसाने, याला काही प्रमाण. शंतनू लगेच एका झाडाच्या मागे लपला. भटजी गेला तसं तिथल्याच एका काठीने त्याने थोडं पुढे खोदलं तर शंतनूला एक मूर्ती आणि सोन्याच्या मोहरा मिळाल्या. त्याने ते सर्व घेतलं आपल्याजवळ आणि देवळात नेऊन ठेवलं. रात्री घरी गेला आणि शांत झोपला. दुसऱ्या दिवशी सकाळी त्याने एका वृत्तपत्राला ही माहिती दिली. आजूबाजूच्या सर्व लोकांनी मिळून त्या मूर्तीची स्थापना केली. मोहरा स्वच्छ धुवून त्या सुरक्षित ठेवल्या. एका संस्थेने येऊन त्याच्या प्रामाणिकपणाबद्दल शाबासकी दिली. त्याला बक्षीस दिलं. ही बातमी पंचक्रोशीत पसरली. सगळीकडे शंतनूची वाहवा होऊ लागली. त्या रात्री त्याला पुन्हा स्वप्न पडलं, ज्यात त्याला काही दिव्य असं दिसत होतं. त्याने शंतनूला भरभरून आशीर्वाद दिले. शंतनूने कसलाच हव्यास धरला नाही. निस्वार्थपणे सेवा केली, भक्ती केली. त्याचं त्याला फळ मिळालं होतं. त्याची परिस्थिती दिवसेंदिवस सुधारली. हव्याचा अपव्यय थांबला आणि त्याला नोकरीत बढती मिळाली. पगार वाढला. भटजी मात्र हृदयरोगाने त्रासित झाला. त्याचं कर्माचं फळ त्याला मिळालं होतं. शंतनूला त्याची देवपूजा पावली होती. त्याने मनापासून भजन सुरू केलं. माझी देवपूजा देवपूजा, पाय तुझे सद्गुरू राया.